ज्या सांगलीतून काँग्रेसची तिकीट जाहीर व्हायची त्याच सांगलीच्या जागेसाठी आज यांना वनवन फिरावं लागतंय। आज सुद्धा आम्ही भाजपच्या कामावर सगळीकडे 100% खुश आहे असातला भाग नाही। त्यांनी पण काही गोष्टीत बदल करायला पाहिजे, 100% काही गोष्टी त्यांनी आत्मसात करायला पाहिजेत। बऱ्याच गोष्टी काँग्रेसच्या पण घेण्यासारख्या चांगल्या आहेत। प्रेक्षको नमस्कार, मी विक्रांत पाटील, आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज। सध्या देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण तुर्तास सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी बोलतो आहे। लोकसभेची वारी आपली गावागावात जाते आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांच्या, बाजारपेठेतल्या ग्राहकांच्या, अगदी कॉलेज कॅम्पस मधल्या विद्यार्थ्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतो आहे। अगदी 2-3 दिवसांपासून ही लोकसभेची वारी आपली सुरू आहे। सध्या आपण नागाव कोटेमध्ये आहोत, आपल्या सोबत या ठिकाणचे सगळे नागरिक आहेत। मला सांगा, सांगली लोकसभेला सध्या तिसऱ्या या निवडणुकीला खासदार कोण असेल? खासदार संजय काका ही तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील, यात काय शंका नाही। हॅट्रिक करतील, आपल्याला काय वाटतं? निश्चितपणे खासदार संजय काका पाटीलच परत आपल्याला काय वाटतं? अजून मी तर काय बोलणार नाही, आमचे मानून बोलतो विशाल पाटील। विशाल पाटील असते हो खासदार, उमेदवारी ठरलेले हो होणार, उमेदवार मिळणार। लोकांच्या मतावर आहे। आपल्याला काय वाटतं? अजून काय आमच्या नेत्याने आम्हाला काय आदेश दिलेला नाही, अजून काय ठरलेलं नाही तसं आमचं। ज्या राष्ट्रवादी रोहित पाटील जे आम्हाला सांगतील तेच गावातनं होणार, दुसरं काय होणार। म्हणजे राष्ट्रवादीची वरच्या लेवलला जी भूमिका असेल ती तुमची भूमिका असेल? हा 100%। अजून काय फिक्स उमेदवार फिक्स झालेला नाही, त्यामुळे आम्ही काही बोलू शकणार नाही। तेव्हा उमेदवार फिक्स झाल्यानंतर आम्ही आमची जाहीर करू। अजून स्पष्ट काय झालेलं नाही, चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्याचा विचार करायचा। महाविकास आघाडीचा उमेदवार ज्यावेळी फिक्स होईल आणि ज्यावेळी आमच्या नेत्या आदरणीय सुमनताई आणि रोहित दादाजी आम्हाला आदेश देतील, त्या आदेशानुसार आम्ही जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं आम्ही काम करणार आहे। तसं माझं काही व्यक्तिगत म्हणणं काही मी वाटू शकत नाही। संजय काका पाटील तिसऱ्यांदा खासदार होतील अशी इच्छा आहे। अजून महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी ठरलेले नाहीत। जर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले तर मला सांगा, तासगाव तालुक्यामध्ये एक दबक्या आवाजात चर्चा आहे। 2 इलेक्शनला आपण पाहिलं, खासदार पण आमचा, आमदार पण आमचाच। तुमची भूमिका त्यावेळी कशी असेल महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्यानंतर? कसं आहे, आता रोहित दादा जे आदेश देतील, आतापर्यंत नागावचं राजकारण कसं आहे, दादांनी सांगायचं किंवा आबांनी सांगायचं त्या पद्धतीने होऊन जात होतं, किंवा सांगायला सुद्धा लागत नव्हतं। आता सुद्धा तसंच होईल, दादा जे सांगतील ते त्यांच्या आदेशानेच होणार आहे। मला एक सांगा, सांगलीचा खासदार कसा असायला पाहिजे? सांगलीचा खासदार कसा असायला पाहिजे यापेक्षा सांगलीचा खासदार हा संजय काकाच पाहिजेत, ही सगळ्या सांगलीच्या जनतेची मनातली आशा आहे। आणि आजपर्यंत जे काही घडत आले राजकारणात सांगलीच्या, त्यापेक्षा काकांनी जे काही 10 वर्षात घडवलंय, विकासाचा जो काही डोंगर रचलाय, त्याच्या हिशोबावरती आत्ताचं जे इलेक्शन होतं ते साधारणपणे बिनविरोध व्हायला पाहिजे होतं। पण विरोधकांनी वेगळाच मनोरमा रचल्यामुळं हे इलेक्शन होतंय। खरं तर हीच दुःखाची बातमी आहे, हे इलेक्शन व्हायला नको पाहिजे होतं, पण ते इलेक्शन होतं आणि 100% काकाच खासदार असतील, यात काही शंका राहणार नाही। आणि जी काय आता गोष्ट चालू आहे याची चिंता सगळी विरोधकांनी करायला पाहिजे, कारण की त्यांचा अजून उमेदवार ठरलेला नाही। ज्या दिवशी त्यांचा उमेदवार ठरेल त्या दिवशी जर त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होणार असेल तर मी आज सांगतो तुम्हाला, येत्या 7 मेला काकाच खासदार म्हणून निवडून आलेले असतील, यात काहीच शंका राहणार नाही। आपल्याला काय वाटतं? महाविकास आघाडीतर्फे उमेदवार ठरलेला आहे, चंद्रकांत जे पैलवान आहेत ते ठरलेले आहेत, चंद्रहार पाटील। पण ह्यांच्या ज्या भूमिका आहेत, पक्षीय भूमिका, त्या अजून डिक्लेअर नाही आहेत। मग ते राजकीय सगळे सोयरे किंवा लागेबंदे जे आहेत, जो फायदा आहे तो बघून हे यांचा निर्णय डिक्लेअर करतील। चंद्रहार पाटलांची उमेदवारी फायनल नाही असं वाटतं? फायनल झालेली आहे त्यांची उमेदवारी, महाआघाडीने हे केलेलं आहे। हा, पक्षांतर्गत वादातून ते ह्यांनी थांबलेले आहेत, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवाले किंवा विशाल समर्थक किंवा बाकीचे। सध्या भाजप देशातल्या भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आहे त्या सरकारबाबत आपण समाधानी आहात का? नाही, समाधानी नाही। बऱ्याच त्रुटी आहेत त्यात, शेतकऱ्यांच्या गोष्टीला काय भानुभाव नाहीच। शेतकरी आत्महत्या असू दे, ती आता मराठा समाजाचं आरक्षण असू दे, नाही समाधान अजिबात नाही। 100% आश्वासनच आहे। आपण समाधानी आहात? नाही समाधानी, कारण जनतेच्या जे काही शेतकऱ्यांचा आता सर्वात जर उद्ध्वस्त झाला असेल तर तो शेतकरी झाला आहे। कारण बाकीच्या सुविधा ज्या आहेत त्या नोकर वर्गाला हे सगळ्या व्यवस्थित जर असल्या तरी लॉकडाऊनपासून जी नोटाबंदी जी झाली, नोटाबंदीपासून जे शेतकऱ्यांची दुरावस्था केली आहे, आज द्राक्षाचा जर विचार केला तर कमीत कमी 1 एकराचं पीक घ्यायला लाख रुपयाचे औषध लागते। आणि आज द्राक्षाचं दर बघायला गेलं तर 4 किलोला 100 रुपये दर आहे आता।
जर ह्या हमीभाव जर दिला शासनानं तरच आपल्या शेतकरी आज ह्या जगू शकणार आहे. नाहीतर शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या वाईट आहेत. कारण आत्महत्या करण्याची पाळी शेतकऱ्यावर आलेली आहे. तर आज जी शेतकऱ्यांची अवस्था आहे याला शासन जबाबदार आहे. आज पिण्याचं पाणी बघा, आज आमच्या गावात 4 दिवसात एक वेळा पाणी सुटतंय. जे पाणी आता आम्ही स्वतःच्या विहिरी होत्या ठीक आहे. अर्थात सध्या देशातल्या सरकारबाबत आपण समाधानी नाही आहात. शेतकऱ्यांचं समाधान करण्यात सरकार अपयशी ठरले. ज्यांना असं वाटतंय की शेतकऱ्यांचं समाधान करण्यात आताचं जे भारत सरकार आहे ते अपयशी ठरले, तर विरोधकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की शेतकरी सन्मान निधी घेताना त्यांना हा गोष्ट आठवली नाही का? घरकुल योजनेचा लाभ घेताना त्यांना या गोष्टी आठवल्या नाहीत का? वेगवेगळ्या भारत सरकारच्या योजनेतून स्वतःचा फायदा करताना त्यांना या गोष्टी आठवल्या नाहीत का? स्वतःच्या घरावरती जेव्हा छप्पर घालण्यासाठी सरकार निधी देत होतं त्यावेळी तो निधी घेताना त्यांना कदाचित याची विसर पडला होता का? बाकी विषय राहिला गावच्या पाण्याचा. गावच्या पाण्याचा हा विषय हा नैसर्गिक आहे. नैसर्गिक पाण्याचा जो विषय आहे तो पाणी आता सध्या कुठंच नाहीये. आपण स्थानिक विषयांवर येऊयाच, पण जो सन्मान निधी चालू केलाय त्याच्याबाबत शेतकऱ्यांनी समाधानी राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. आता सर्वसामान्य जर जनतेचा विचार केला तर त्या पद्धतीनं कुठल्याही 6,000 रुपये जमा होतात हा वर्षाकाठी, ते समाधानी आहे. त्याच्याबाबत समाधानी आहात? आपण समाधानी आहात? कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्याला जर तुम्ही वार्षिक 6,000 रुपये जर शेतकऱ्यांना मिळत असेल तर त्या शेतकऱ्याने त्या 2,000 रुपये काय महिन्याला 4 महिन्याला 2,000 रुपये तुम्ही देणार. त्या 4,000 रुपये मध्ये 4 महिन्याला 2,000 रुपये शेतकरी त्यात काय करू शकणार आहे? फक्त मला एक सांगायचं, काय करू शकणार आहे त्या 2,000 रुपये मध्ये? आज जर गॅसचा जर विचार केला तर 500 रुपयाचा गॅस आज 1,100 रुपयावर जाऊन पोहोचलाय. आणि 2,000 रुपये घेऊन ते शेतकरी काय करणार आहे मला सांगा? आज अगोदर सामान्य जनतेला तुम्ही एक आशा दाखवली की मोफत गॅस जे दिले, आज स्त्रियांना सुद्धा वळण वेगळं लागलेलं आहे. कारण का माहिती आहे का, आज स्वयंपाक चुलीवरचा बंद झाला आणि आज स्वयंपाक जे चालू आहे ते गॅसवर चालू आहे. मग आज तुम्ही गॅसवर स्वयंपाक करत असताना 400 रुपयाचा गॅस जर 1,100 रुपयावर गेला असेल, अर्थात महागाई गगनाला भेटलेली आहे. म्हणजे एका बाजूला सन्मान निधी देत असताना महागाई गगनाला भेटलेली आहे. सन्मान निधी तसं पाहायला गेलं तर 6,000 नाही 12,000 होते. राज्य शासनाचाही 6,000 चालू झालाय, 12,000 रुपये. पण याच्या आधी शेतकऱ्याला सन्मान निधी कुठून मिळालाच नव्हता. आता दरवाढीबद्दल हे बोलतोय. 70 वर्षात दरवाढ होतच गेली. असं नाही की महागाई त्यावेळेला थांबली होती. महागाईच्या जोरावरच परत सरकार आले. दुसरी गोष्ट, आता इथं खासदार जे आहेत संजय काका पाटील, त्यांनी पाण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. आरपळी योजनेला पाणी वेळेला सोडायसाठी प्रयत्न असतोय. ताकारी मैशाळ योजना चालू झाल्या, त्याला पाणी सोडायसाठी प्रयत्न असतोय. आता तुमच्या माध्यमातून तुम्हालाही जास्त माहिती असेल की ज्या भागात दुष्काळी भागाला आता पाणी कसं मिळालंय, तिकडून उत्पादनाची क्षमता पण वाढलेली आहे. त्यामुळं असं काही म्हणता येणार नाही की विकासाचं काही नाही. आता भाजपनं केलेलं 370 कलम असू दे, विविध गोष्टीवर आता राज्य शासन असू दे, केंद्र शासन असू दे, लढते झगडते. ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत की ह्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी झालेल्या. अर्थात 70 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते भाजपनं केलंय. आपल्याला मान्य आहे काय? नाही, काँग्रेसनं 70 वर्षात जे केले ते मान्यच आहे. कामं चांगली केली. आज भाजप सरकारनं काय केलं, ईडी आणली. जो ईडी जे झाला की लगे भाजपमध्ये गेला की त्याचे सगळे माफ झालं. आज अजितराव पवारचं काय झालं, छगन भुजबळ साहेबांचं काय झालं, काही सुद्धा केलेलं नाही. आणि जी पाण्याचा विषय आहे हा विश्वजित कदम साहेब स्वतः फडणवीस साहेबांच्या बरोबर सारख्या बैठकीला बसून पाण्याच्या संदर्भात माहिती घेऊन आता पाणी चालू केले उजनी धरणारनं. ते बी आता काल बंद झाले. आता ह्याचं सोडणार आहे, टेंबूचं पाणी सोडायचं आहे. आता उद्या 5 तारखेपासून पाणी चालू होईल, टेंबूचं पाणी चालू होणार आहे. हे बाळासाहेबांनी सगळे काँग्रेस पक्षाने येऊन साथ केली आणि पाणी चालू झालेले. अर्थात जो सरकार सोबत नाही त्याच्या पाठीमागं ईडीची चौकशी लावली जाते. येतो एक मिनिट. जो सरकार सोबत नाही त्याच्या पाठीमागे ईडी चौकशी लावली जाते. नाही, असं काही नाही. आपण जर म्हणताय सरकार सोबत नाही, आता गेल्या 2 दिवसात जवळजवळ 5 ते 7 नेत्यांनी काँग्रेस सोडलेली आहे. गौरव वल्लभ असेल किंवा विजेंद्र सिंग तो जो बॉक्सर असेल तो असेल किंवा आणखी जे 4-5 जण गेल्या 2 दिवसात संजय निरुपम असतील, ह्या लोकांनी जी काँग्रेस सोडलेली यांच्या मागे ईडी नव्हती का? होती ईडी? ईडी नव्हतीच ना. ज्या काँग्रेसच्या G21 काय नेत्यांनी जी पत्र लिहिली त्यांच्या मागे काय ईडी नव्हती, बरोबर आहे का? त्यांनी डायरेक्ट काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावलेत, जे ज्येष्ठ होते त्यांना. त्यांच्या मागे काय ईडी नव्हती. ईडीचं जे कारण आहे ते नुसतं तकलादू कारण आहे, बरोबर आहे.
तुमच्या मागे चौकशीचा सिस्टम आहे. आता केजरीवालांची तक्रार कोणी केली होती? केजरीवालांची तक्रार काँग्रेसने केली होती, बरोबर. चौकशी केली भाजपनं, दोषी आढळले, शिक्षा चालू आहे. आता त्यांना काय न्यायालयीन प्रोसेस आहे ती. तुमच्या काळात ज्या तक्रारी झाल्या त्याचा निपटारा आता झाला. अर्थात ज्यांच्या पाठीमागे ईडी नाही किंवा कुठल्याही प्रकारची चौकशी नाही असे नेते सुद्धा आता सध्या भाजपमध्ये जात आहेत. नाही ते सगळी ईडीवाले जे चौकशी चालू आहे तेच भाजपमध्ये चालले. आज बाळासाहेब का गेले नाही, विश्वजित कदम साहेब का गेले नाही ते भाजपमध्ये? त्यांच्या मागे चौकशी लावली तरी ते निष्ठ आहे. ते काँग्रेस त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे. आज विशाल पाटील भाजपमध्ये गेलेले नाही, ते निष्ठावंत काँग्रेस आहे. ते त्यामुळे बाळासाहेबांनी कालच्या परवादीच्या ह्याला स्टेटमेंट दिलेलं आहे नाना पटोले साहेबांनी की विशाल पाटला जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत मी कुठल्याही ह्याला थांबणार नाही मिटिंगला. विशाल पाटलाला उमेदवारी फायनल होईल त्या दिवशीच मी प्रत्येक सभेला येणार म्हणून सांगितलेलं आहे. कसं आहे, प्रवाहाच्या विरोधात पोहायला खूप ताकद लागते. आता आर पाटलाच घर बघायला तुम्ही बघितलं तर आता आहे तसं पवार साहेबांच्याच पाठीमाग आहे. खूप त्रास झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, तरी पण पवार साहेबांच्याच पाठीमाग आहेत ते. नाही, ईडी लागायचं काही केलंच नाही ना त्यांनी, असं नसतं. अर्थात तुमचं म्हणणं असं आहे की पण ज्यांच्या पाठीमागे ईडीची चौकशी लागली असे नेते ज्यावेळी तिथं गेलेले आहेत त्यांच्या पाठीमागे ईडी लागल्यानंतर ते भाजपमध्ये येतील असं वाटतं. दोषी असतील कदाचित, त्यामुळे होत असं ती. आता आर पाटलांच्या घराला ईडी लागत नाही याचा अर्थ असं की ती दोषी नाही, ते असं म्हणणं आहे ना यांचं. ठीक आहे. या ठिकाणचे जे खासदार होते संजय काका पाटील त्यांच्या एकूण कारभाराबाबत आपण समाधानी आहात? गेल्या 10 वर्षात संजय काका पाटील हा सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा माणूस आहे. त्याच्या अगोदरचे जे आपण खासदार बघितले ते दादा घराण्यातील खासदार असोत, त्यांच्या मागण्या, प्रकाश बापूंची मागणी होती की पुणे टू लोंढा 2 वे डबल वे, प्रकाश बापूंची मागणी होती ही. पण त्या मागणी पूर्ण झाली काकांच्या काळात. काकांच्या काळातच ज्या रेल्वेची सुधारणा झाली असेल किंवा रस्त्याचं जाळं जे विणलं गेलं असेल त्या काकांच्या काळातच झालेले आहेत. ज्या चर्चा होतात आता विकासाच्या त्या काकांच्या काळातच होतात. घराण्याच्या नावावर किंवा आज्या पंजाच्या नावावर जे निवडून आले ते निवडून आल्यानंतर त्यांचे जे फार्म हाऊस आहेत कुठे पाचगणी किंवा आणि कुठे परत 5 वर्षांनीच ते परत जनतेत यायचे. त्यामुळे जनतेने त्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवला. आणि इथून पुढे पण जे आता गेले 6 महिने जागे झालेले आहेत, पण अक्षरशः ज्यांनी दिल्लीत वसंतदादांचा एवढा दबदबा असताना सुद्धा त्यांना एवढी वणवण करावी लागते उमेदवारीसाठी, बरोबर. इव्हन विश्वजित कदमांना शेवटचा पर्याय किंवा शेवटचं हे द्यावं लागतंय की आता मी कुठं भाग घेणार नाही. तुम्ही खरगेंची भेट घेऊन आला, दिल्लीत जाऊन आला, एवढी धावपळ केली, तरी सुद्धा यांना तिकीट मिळेना झाले. ही शोकांतिका आहे. ज्या सांगलीतून काँग्रेसची तिकीट जाहीर व्हायची त्या सांगलीच्या जागेसाठी आज यांना वनवन फिरावं लागतंय. मग मागच्या वेळेला त्यांना वंचितला स्वाभिमानीला गेली जागा ही. आता सुद्धा ही जागा तिसऱ्याला शिवसेनेला गेली. ज्या जिल्ह्यात शिवसेनेचा एक ही ग्रामपंचायत सदस्य नसावा किंवा एक ही नगरसेवक जिल्ह्यात नसताना सुद्धा अशा पक्षाला जागा गेली. मग तुमच्यातले जे महाआघाडीतील जे अलबेलपणा जे दिसतोय ते काय म्हणतात जिंकण्याचं मेरिट. मग ह्यात कुठे जिंकण्याचं मेरिट आहे? एक सुद्धा ग्रामपंचायत सदस्य सांगली जिल्ह्यात नसणार आहे किंवा एक सुद्धा नगरसेवक नसणार आहे. मग यात मेरिट कुठलं जिंकण्याचं? सांगलीची जागा शिवसेनेला सुटलेली आहे. या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की एकही ग्रामपंचायत सदस्य नाही, सरपंच नाही. महाविकास आघाडीची जर वरच्या लेवलला जर भूमिका असेल की महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आणि इथं शिवसेनेचे उमेदवार असतील तर आपली काय भूमिका आहे? आम्ही अपेक्षे विशाल दादाला पाठिंबा देणार. विशाल दादा अपक्ष उभा राहतील. चंद्रकांत दादा हा माणूस अजून कुणालाच माहित नाही. आज भले जरी आमच्या नागावात जरी विचार केला तरी नागावातल्या लोकांना चंद्रकांत दादा कोण आहेत माहित. त्यामुळे त्यांचा प्रचार कसा करायचा? मी पुन्हा त्याच मुद्द्याकडे येतो. खासदार संजय काका पाटील यांनी या ठिकाणी भरपूर निधी खेचून आणला, विकास कामं केलेत असं त्यांचं म्हणणं. आता विक्रांत, पहिला विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या सन्मान निधीचा विषय पहिल्यांदा घेतला. मला सांगा, आज आपण महिन्याला फक्त 500 रुपये केंद्र शासन आपल्याला देते आणि राज्य शासन 500 रुपये देते. 2014 साली ज्यावेळी अक्रूड तेलाचा रेट आंतरराष्ट्रीय लेवलला मला वाटतं 105 रुपये होता, त्यावेळेला भारतात पेट्रोल 76 रुपये होतं, 76 रुपये, आणि डिझेल 55 रुपये होतं. आज त्याच तेलाचा भाव आंतरराष्ट्रीय लेवलला 86 रुपये आहे. आणि आज आपल्यात पेट्रोल 110 रुपये लिटर विकलं जाते आणि डिझेल 100 रुपयाच्या आसपास काहीतरी विकलं जाते. दुसरी गोष्ट, आज आपण शेतकरी DAPचं पोतं घ्यायला गेलो तर गेल्या वर्षी ते पोतं आपल्याला मिळत होतं साधारण 1200 रुपयाला, ते आता 2000च्या आसपास गेले. तर हे सगळ्या खताचा डिफरन्स हा असाच राहिलेला आहे. सन्मान निधी देत असताना महागाई वाढते. महागाई वाढते ह्याचा अर्थ असा आहे की GSTच्या आमचेच पैसे घ्यायचे आणि ते परत आम्हालाच द्यायचे.
असं. आता दुसरी आणखीन एक गोष्ट सांगतो, 450 रुपये गॅस होता 2014ला. आज तो गॅस किती झालाय? आज गॅस 1200 रुपयावर गेलता. आता इलेक्शन आले 800 रुपयावर आणलाय. परंतु महिलांनी तयारीत राहायला पाहिजे की अजून चुलीचं जळणं गोळा करून ठेवा. ही इलेक्शन जर झालं लोकसभेचं आणि परत जर भाजपचं सरकार आलं तर लिहून ठेवा 1500 रुपये गॅस होणार आणि पेट्रोल हे 150 रुपये पार करणार आहे, ह्यात कुठलीही शंका नाही. दुसरी गोष्ट, आता जे रस्त्याचं जाळं विणलं जाते म्हणतात हे, आता आमच्या गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे की शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. आमचा शक्तीपीठ महामार्ग आमच्या गावातून जाणार आहे. जवळ मला वाटते 600 ते 700 एकर शक्तीपीठाची आमची जमीन जाणार आहे. आता एक विषय लक्षात घ्या, रेडी रिकनरचा जो रेट असतो तो पहिले जे हायवे आहेत त्या हायवेच्या जवळच्या शेतकऱ्यांना रेडी रिकनरचा रेट जास्त सापडतो. आता आमची पिकाऊ शेती जाणार आहे. पिकाऊ शेतीला रेडी रिकनर रेट किती असतो? आता आमच्या रेडी रिकनर रेट आहे साधारण मला वाटतं इकडं माळाची जर जमीन घेतली तर त्याचा रेडी रिकनर रेट आहे 5 ते 6 लाख रुपये. म्हणजे गुंठ्याला आम्हाला तुम्ही 15 ते 20,000 रुपये गुंठ्याला देणार. तर शेतातनं मार्ग यांचे डोकं कसं चालतंय बघा, तर ते आम्हाला 40,000 रुपये मी तिप्पट देणार, म्हणजे 40,000 रुपये देणार. म्हणजे आमची जमीन तुम्ही 15 लाखांनी एकर घेणार. मग 15 लाखांनी एकर घेणार. आज जो मिरज पंढरपूर हायवे आहे तो हायवे आता आहे अवेलेबल आणि त्या रस्त्यानं सुद्धा आपल्याला शक्तीपीठाला सगळी जे आहेत जे लगत आहेत त्यांना करता येते. परंतु हे एका मोठ्या भाजपच्या राजकीय नेत्याचं षडयंत्र आहे शक्तीपीठ महामार्ग काढायचं आणि त्यांचं पोट भरण्यासाठी चाललंय. ही मी म्हणत नाही, सर्वसामान्य जनता म्हणत्या. विषय राहिला आता पाण्याचा. आपला स्वर्गीय आराराबा गृहमंत्री असताना किमान महिन्यातून एकदा ह्या आरपळ योजनेला पाणी यायचं. आता तुम्ही ह्या शेतकऱ्यांना सगळ्या विचारा, गेली 2 महिने झालं आरपळ योजनेला पाणी नाही. कुमट्यात पण काल तुम्ही मुलाखत घेतली, तिथं पण विचारा जाऊन तुम्ही, 2 महिने झालं पाणी नाही. आम्ही वहिनीनं पत्र देतो, आम्ही वहिनीनं जाऊन भेटतो, रोहितदादांना भेटतो, पण सत्ता नसल्यामुळं त्यांचं कितपत चालतंय हे तुम्हालाही माहिती आहे. कारण ज्याच्या हाती ससा तो पारदी असतो. तर ही अशी अवस्था सध्या झालेली आहे. 8 दिवसात सोडतो म्हणतायत, 10 दिवसात सोडतो म्हणतात. इथल्या खासदारांबाबत आपण समाधानी नाही. आता विषय असा आहे की तुम्ही जर चिंचणी जवळ गेला तर तिथली हिरवळ बघितली आणि आमच्या माळावर जर येऊन हिरवळ बघितली तर पाणी जास्त कुठं मुरतंय हे तुम्हाला समजेल. हे आम्ही काय सांगण्याची फारशी आवश्यकता. पाणी कुठे मुरते नेमकं? बुंदी उपसा योजना जी उभा केली आराराबांनी त्यामुळं पाणी पुढे येत नाही, यांना माहित नसेल. पाहिजे तर त्यावेळेला जाऊन बघावं. आता सुद्धा बुंदी उपसा योजना चालू झाल्यानंतर पाणी इथं बेगर गावासाठीपर्यंत येतं परत माघारी जातं. ज्या वेळेला लाईट नसते त्यावेळेला पाणी पुढे सरकते, लाईट असते त्यावेळेला येत नाही. शेवटचा टप्पा आहे. याच्या अगोदर ही असेच घटना घडलेल्या आहे त्या, आणि फार काय नाही, आमच्या 25% भाग गावला आरपळचा याच्यात योजनेत. असं आहे आपलं काय. त्यांनी जो आरफळच्या पाण्याचा जो मुद्दा उपस्थित केला, याच्या अगोदर जे त्यांचा जो होम ग्राउंड आहे सावळचा भाग, तो भाग अजून पाण्यापासून वंचित आहे. तो भाग अजून तिथं पाण्यासाठी टावपोट, सिद्धेवाडी, सावळच किंवा तो भाग ज्यांच्या जिल्हा परिषदेची जिथून सुरुवात झाली होती त्या भागाला अजून पाणी मिळालेलं नाही. त्यांची जवळजवळ महाराष्ट्राच्या राजकारणातली ही जी 35 वर्ष काही 40 वर्ष जी आहेत मोठमोठी पदं यांनी उपभोगली, तरी सुद्धा ते अजून स्वतःच्या गावाला पाणी देऊ शकलेले नाहीत. आणि आरफळच्या पाण्याचा आमचा हा शेवटचा टप्पा आहे, तो आपण समजून घ्यायला लागतो. मागं बरेच दिवस पाणी असतं, शेवटच्या टप्प्यात पाणी येतं, आलं म्हणूस तर ते हे होतं. आणि जे हे म्हणतात ह्यांचा पण आमदार आहे, ह्यांनी पण थोडे प्रयत्न करावेत. रोहितदादा गडकरी सोबत जाऊन बसतात, रोहितदादा फडणवीस बरोबर आतल्या दारात जाऊन बसलेले असतात. स्टंटबाजी होती. आता उपोषण का करत नाही? आता काय करत नाही? इलेक्शनचे जाऊ बसा तिथे उपोषण करायला. काय काका पाण्यासाठी काय. आणि ज्या वेळेला मनमोहन सिंगांनी, एक मिनिट ऐका, ज्या वेळेला मनमोहन सिंगांनी सरकार सोडलं त्यावेळेला 1050 रुपये गॅसची टाकी होती. हे मी प्रूफ करू शकतो. त्यांनी 400 रुपये सांगितलं, बरोबर, ठीक आहे. आणि महागाईचा रेशो जर बघितला तुम्ही, मागील गरिबी हटाव म्हणून जे ह्यांनी दरवर्षी एकच नारा असायचा, गरिबी हटाव. गरिबी काय हटली नाही. मोठी ज्यांनी स्वप्न दाखवली काय, ती स्वप्न पूर्ण झाली नाहीत. पण नरेंद्र मोदी ज्यावेळेला सत्तेमध्ये आले त्यावेळेला धाडसी निर्णय, त्यांनी फक्त शक्तीपीठाचा एकच कोणीतरी भाजपच्या बडा नेत्याचं काहीतरी ह्यांनी सांगितलं की त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळावे. आज चीनच्या सीमेपर्यंत रस्त्याचं जाळं जे विणलं गेलं, ज्या हिमालयाच्या डोंगर रांगात चीनच्या आपण सीमेपर्यंत रस्ते नेलेत, अटल टनेल असेल किंवा इतर रस्ते असतील, तिथं कोणी भाजपचा गेला नसेल, बरोबर. काँग्रेस शासित राज्यात जे पेट्रोल डिझेलचे दर सांगितले, काँग्रेस शासित राज्यात पेट्रोल डिझेलचे दर 3 ते 4 रुपये जास्त आहेत. भाजप शासित राज्यात राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून ते दर कमी केलेले आहेत. ते बोलत नाहीत. मग महागाईचा रेशो जर तुम्ही बघितला तर ह्या 10 वर्षात कमीच आहे तो महागाईचा रेशो.
या ठिकाणचे सरपंच आहेत. नमस्कार. जर विचार केला आपण रस्त्यांचा, रस्ते म्हणजे देशाच्या शिरा आणि रस्त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास बऱ्यापैकी होण्यासाठी त्याचा भरपूर फायदा होतो. म्हणजे अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा. शक्तिपीठाचा जर विषय तिने आवर्जून घेतला असेल तर याच्या आधी जे रस्ते काढून बघा, सातत्यानं डांबरी होणं, कॉन्क्रीट करणं हे आता भाजपच्या सरकारच्याच काळात आलं. त्याच्या आधी डांबरी आहेत, 5 वर्षानं सातत्यानं रिपीट तेच, नवीन रस्त्यांचा विषयच नव्हता. आज भाजपचे रस्ते असे आहेत, कमीत कमी त्याला 25 ते 30 वर्ष रिन्युएशन नाही. हा त्यांचा चांगला म्हणजे एक रस्त्याचा क्वालिटी जपणे म्हणा किंवा ती मजबूती जपणं, हा अतिशय महत्त्वाचा विषय ते दुर्लक्षित करतात. दुसरा विषय असा आहे, त्यांनी जे आजपर्यंत त्यांना जे काही BSNL सारखा एक विषय आहे, आज आपल्या खेड्यापाड्यात सगळीकडे जाऊन पहा, तुम्हाला BSNLचे डांब वाड्या वस्तीवर तुम्हाला बघायला मिळते. BSNL सांगण्यामागचा एकच असा विषय आहे माझा, BSNL आल्यानंतर मला वाटतं 1 ते 2 वर्षातच लगेच मोबाईलचा आविष्कार झाला. मग आपलं तंत्रज्ञान मागं कुठं पडलं? राजीव गांधींनी जर कॅम्प्युटर आणलं असेल महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात म्हणण्याच्या देशात, तर मग हे मोबाईल सारखा तंत्रज्ञानात ते माग करायले. मग BSNLचा खेड्यापाड्यात सगळ्या वाड्या वस्त्यावर निधी नेण्याचं काय कारण होतं? म्हणजे निधी कसा उपलब्ध करायचा आणि त्यात भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकायचं तर काँग्रेसकडून जास्त करून शिकायचं. दुसरी गोष्ट, काँग्रेसने जे गेली 10 वर्षामागे एक शिक्षणात एक आमूलाग्र बदल झाला. 10वी पर्यंत सातत्यानं पुढे ढकलत न्यायचं. आज आपल्या गावात, आमच्या गावात अशी परिस्थिती आहे, 7वीला म्हणा 9वीला म्हणा अशी मुलं आहेत त्यांना स्वतःच नाव लिहायला येत नाही. मग ते 10वीला जाऊन काय करणार आहे? म्हणजे एक वेळ आपल्याला अज्ञानी माणूस परवडला, अडाणी माणूस परवडला. सुशिक्षित अर्धवट जो माणूस म्हणतात ना, अर्धवट ज्ञानी, तो सगळ्यात धोकादायक. ते जन्माला घालायचं काम कोणी केलं? आज सुद्धा आम्ही भाजपच्या कामावर सगळीकडे 100% खुश आहे असातला भाग नाही. त्यांनी पण काही गोष्टीत बदल करायला पाहिजे, 100% काही गोष्टी त्यांनी आत्मसात करायला पाहिजेत. बऱ्याच गोष्टी काँग्रेसच्या पण घेण्यासारख्या चांगल्या आहेत. त्यांचे सुद्धा म्हणजे जे रूपरेषा आहेत त्यात त्यांनी स्वतःची काय म्हणजे मत वगैरे व्यक्त करून किंवा त्यात काही त्यांच्या त्रुटी असतील त्या भरून काढून कामं केली पाहिजे. आता कसं आहे, सत्ता संघर्ष आहे हा भाजप आणि काँग्रेस. मुळात ही जागा काँग्रेसला राहिलेली नाही. चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी मार्फत लढत आहेत, त्यामुळं भाजपचा बऱ्यापैकी इथं प्लस पॉईंट चांगला आहे. त्यांच्यात काय बऱ्यापैकी आलबेल दिसते. अर्थात काँग्रेस शासित जिथे राज्य आहे त्या ठिकाणी महागाई थोडी भाजपच्या तुलनेत जास्त आहे आणि भ्रष्टाचार कोणाकडून शिकावं तर काँग्रेसकडून शिकावं असं. भ्रष्टाचाराचा मुद्दा आमच्या मित्रांनी काढला. भाजपाकडे वॉशिंग पावडर खूप चांगली आहे, भाजपा वॉशिंग पावडर, त्यात टाकलं ना सगळं क्लिअर होतंय त्यांचं. कुठलाही मंत्री असू दे, किती पण भ्रष्टाचारी माणूस असू दे, त्यात टाकला की तो क्लिअर झाला. ह्या विषयावर, भ्रष्टाचार या विषयावर भाजपानं बोलणं ही चांगलीच गोष्ट नाही. मुळात ठीक आहे म्हणतो मी, पण हे भ्रष्टाचार करणारे मूळची कुठले? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हिचेच आहेत ना. अर्थात ते सगळे तुम्ही भाजपमध्ये घेतले आणि शुद्ध झाले. आता त्यांनी माझ्या मित्रांनो मुद्दा मांडला की ते भ्रष्टाचार घेत आहेत, म्हणजे ते भ्रष्टाचार असताना तुम्हाला चालले आणि आता इकडे गेली वॉशिंग पावडर. हे यांचा दुजा भाव आहे ना. त्यांचं म्हणणं असं की भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची चौकशी थांबली आहे. नाही थांबले असं म्हणतात कसं? ह्यात आम्हाला फक्त एकच सांगायचं आम्हाला एकच सांगायचं आहे, म्हणजे जे काँग्रेसचे प्रादेशिक पक्ष असतील, काँग्रेस असेल, त्यांना मान्य आहे की त्यांचे नेते करप्ट आहेत. त्यांनी मान्यच करावं. म्हणजे भाजपमध्ये यायचा विषय ते नंतर ठरवू आपण. त्यांनी त्यांचा नेता तर स्वच्छ आहे का हे पहिल्यांदा सांगावं. अजून काय राहिलं ते बघायला पाहिजे. काय वाद नाही, पण भाजपवाले जर भ्रष्टाचार नसते तर नार्को टेस्टला तयार आहेत काही जरा. नार्को टेस्टला तुम्ही तयार व्हावं काय, मग भारत काय स्वच्छ आहे ते कळून. आज आपण इथं बऱ्यापैकी जण म्हणण्यापेक्षा 5-50 तर आपल्याकडे गर्दी आहे, तर 5-50 लोकांना 7-12 वाचायचं तर समजतोय का हे माहिती करून घेतलं पाहिजे. ह्याच्यावर कोण बोलणार नाही. आज आपल्या 7-12ला पड म्हणून एक प्रकार असतो. किती लोकांना माहिती आहे पड हा विषय कसा मोजायचा, कोणाचा नेमका पड आहे. आज आम्हाला वेळ आणायची म्हणजे वेळ आली की 3 महिन्याला ती 7-12 काढायची वेळ आली. ह्याची आधी परिस्थिती काय होती? कुणी यायचं, हातानं उठायचं, काही रेश मारायची, कशाही पद्धतीने त्यात वेळ वाकडं वळण लावायचं. झालं, ह्याचं पड गेलं, त्याचं पड गेलं, ह्याचं एकर कमी झालं, त्याचं 2 एकर कमी झालं. परिस्थिती नेमकी काय त्याच्यावर कोण बोलणार आहे?
तेव्हा प्रेक्षको अगदी बऱ्याच वेळापासून ही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा या ठिकाणी सुरू आहे. अगदी गरमागरम वातावरण आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी बघितलं असेल. निवडणूक म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी खरं तर होतच असतात, ते स्वाभाविक आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बोलत होतो. अजूनही महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू आहे. उमेदवार कोण ठरतायत अजून फायनल झालेलं नाही. काहींचं म्हणणं आहे की संजय काका पाटील हॅट्रिक मारतील. काहींचं म्हणणं आहे की युवा नेते रोहितदादा पाटील किंवा या ठिकाणचे आमदार सुमनताई पाटील यांची जी भूमिका असेल त्या भूमिकेनुसार आम्ही काम करू. येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत की सांगली लोकसभेला नेमकं काय चित्र असणार आहे. आपली ही लोकसभेची वारी गावागावात जाणार आहे. तेव्हा मंडळी आपलं सडेतोड मत मांडण्यासाठी आपण तयार राहा. अजूनही आमच्या सडेतोड मराठी न्यूजला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आजच्या या ठिकाणच्या प्रतिक्रिया आपल्याला कशा वाटल्या हे देखील आपण आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. धन्यवाद.